आणि कडवट त्यांचा एक शब्द आहे ज्ञानेश्वर महाराज, देव जोडे ऐसे दाखवा मज सुपंत, वाचून या ग्रंथ वेडा, ग्रंथ वाचू वाचू वेडा झालो, मला देव दिसला नाही. आणि देव दिसला नाही म्हणणारे महादेव प्रभू पुन्हा त्यांचाच अभंग आहे. काय म्हणतात, महादेव म्हणे फेडू जरी ऋण, तन मन धन नाशिवंत. ज्या संतानं मला जाणीव जागृती करून दिली त्यांचं ऋण फेडण्यासाठी माझं तन मन आणि धन नाशिवंत आहे. काय दिलं संतान, देव दिसावा म्हणून 12 ज्योतिर्लिंग फिरून जाम गावाकडे येत असताना वाई नावाचा तालुका आहे. जाम पासून 17.5 किलोमीटर वरती वाई आहे. जिथं छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली स्वराज्याची. ते रायरेश्वराचं मंदिर त्या वाई मध्ये आहे. 17व्या-18व्या शतकामध्ये ते राजधानीचं शहर होतं. महाभारतामध्ये विराट राज्याची ती राजधानी होती. त्याला दक्षिण काशी म्हणतात ती वाई. आणि त्या वाई गावामध्ये येत असताना महादेव प्रभूला संताची भेट झाली. धन्य राजयोगी भेटले सुदान, केले समाधान तेने. काय दिल्याने समाधान झालं, असं काय होतं त्या संताकडे. भेट कुठं झाली, वाईला झाली. प्रमाण कुठं आहे त्याच्यासाठी, एक वेळ भेट झाली. एक वेळ भेटी झाली कृष्णा तिरी, अंतरी लहरी उसळल्या. अंतकरणात लहरी उसळायला सुरुवात झाली आणि विचार करायला लागले, काय 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 दिलं संतांना. त्यांनी सांगतात, 2 अक्षरीचा मंत्र महाराज, श्रवणिते बीजरूपी. 2 अक्षर मला दिले, त्याच्याने काय झालं पुन्हा तेच पुढे सांगतात. महादेव मरे भाग्य आले हाता, नम्र झाला माता जरीवरी. जिथं नम्र झालं, आम्ही नम्री व्हायला सुरुवात केली. उगाच नवीन लग्न झालेलं होतं पाण्याकडे, सासऱ्याला म्हणलं जावायला 2 डझन देवा शेतामधले आंबे, 2 डझन आंबे दिले. 2 डझन दिलं. लेख म्हणाले, बाबा बघा 2 डझन आंबे दिलाय, त्याला रस बापाला केलेलं 2 डझन दिलाय की लई दिलाय काय, ते काय सगळं झाडा ते तोडून दिलाय काय त्यानं, 2 डझन तर दिला. त्याची जावायची म्हणते. दुसऱ्या वर्षी बाई म्हणायला लागली, बाबाच्या झाडाला जेवढे लागतील तेवढे द्या. बापानं भरलं थैलं मी आणून दिलं. बघा म्हणे, बाबा जेवढं झाडाला लागलं तेवढे दिलं. होय म्हणे, झाडाला लागलं तेवढे दिले. झाड दिला का म्हणले, झाड दिला तर दिला. झाड ज्या शेतात आहे 7 दिला. 7 सगळं घे त्याला जावं म्हणतात. हे नम्रीपणाचे लक्षण आहेत. ते दिलं म्हणजे नाही, वस्त्री दिले की हळूहळू पाय पसरायला सुरुवात होते. ही नम्रीपणा आमच्यामध्ये आहे. संत म्हणतात, नम्र झाला सर्वाभूती, भासे शिवाची विभूती. नम्र व्हा. आणि संतांनी मला नम्र होण्यासाठी शिकवलं. जनी वनी, जनी याचा अर्थ आणि वनी याचा अर्थ. वनी म्हणजे एकांतामध्ये, जनी म्हणजे लोकांतामध्ये. मला संताला दंडवत घालण्याला काहीच वाटलं नाही. तत्वमसी पद दाखविले मद, श्रवणिते बीजरूपी. आपणा समान तुकी केले तुक, वाचे नेते सुख बोलवे. एवढं मला संतानं दिलं. किती दिलं हे मला शब्दानं सांगता येत नाही. काय म्हणाले संत मला, नरजन्म जळावरील तरंग. इकडे बाबा, नरजन्म जळावरला तरंग आहे. हेच महादेव प्रभू अर्धी पडले. हेच महादेव प्रभू विचार करताना ते सांगतात, देही देव आहे प्रत्येकाचे मत, मग का गेले ते मृत्यू पंत तामिल. किती कडवट आहे. देव आहे असे सांगणारे सगळे संत का मृत्यूला गेले ते म्हणणारे महादेव प्रभू पुन्हा तेच म्हणाले, नरतन हेची मुक्तीचे माहेर. काय कळालं असं त्यांना, काय दिलं नाही. नाही, तुझ्यामध्ये देवत्व आहे, तूच देव आहे. त्याला जाग कर ही जाणीव मला अंतकरणामध्ये संतांनी दिली. सांगितलं, नरजन्म जळावरील तरंग. पाण्यावरला बुडबुड आहे. अभंग कसा आहे बघा, तुम्हाला अभंग 2 मिनिटांमध्ये सांगतो. मला गुरुजीने आमच्या पाटलाने सांगितलेले, देवदास पाटलाने इथं आठवलं म्हणून बघितलं, सगळे जाणते महाराज सदानंद. अभंग कसा आहे, अभंगाचा विचार करत असताना अभंग हे व्रतामध्ये जातात. व्रताचे 4 प्रकार आहेत. व्याकरणाचा भाग आहे. थोड्या वेळासाठी जाणते असणार. व्रताचे 4 प्रकार आहेत. व्रताच्या 4 प्रकारामधला एक प्रकार आहे, याला छंद व्रत म्हणतात. अभंग छंद व्रतात येतो. मोठे अभंग असतात, छोटे अभंग असतात. छंद व्रतामधल्या अभंगाला
एका चरणात 4 कण वाजतात, त्याला 4 चरण म्हणतात. एका चरणामध्ये 6 अक्षर, दुसऱ्या चरणात 6 अक्षर, तिसऱ्या चरणात 6 अक्षर, शेवटच्या चरणामध्ये 5 किंवा 4 अक्षर असतात. बघा अभंग नर जन्म जळावरील तरंग, नर जन्म जळा, इथं थांबलेलं महाराज तुम्ही म्हणताना इथंच थांबले, याच्या पुढे गेले नाही. नर जन्म जळा असंच म्हणले, जळाला मुक्काम झाला त्याला म्हणतात स्टॉप. त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणतात यती. तिथं थांबावंच लागतं, तिथं न थांबता पुढचा मधील म्हणता पुढे झाला की आमचं फिसकत. त्याला यती भंग म्हणतात. यती भंग झाली, इकडे जाते तिकडे बिघडते, इकडे बिघडते, त्याला यती भंग म्हणतात, ब्रेक. बघा यतीच्या अगोदर 6, नर जन्म जळा 6, वरील तरंग 6, सखा उमारंग 6, जवळी करा 5. दुसरं चरण घेऊन दाखवतं तुम्हाला कुठे बघा बाजूला निघून जाऊ, म्हणून याचा दीर्घालत्व आम्हाला करता येत नाही, शब्द मागे पुढे करता येत नाही. पुढे साधने साधिता 6, सिन होतो फार, आयुष्य भास्कर असता, रोग हरणार्थ घ्यावे रसायन, गेल्यावरी प्राण कायलाचा, महादेव म्हणे. इथं थांबता. जीव अशाश्वत 6, शिवतो शाश्वत ओळखाचा. इथपर्यंत झालं. याच्यात अलंकार आहे. अलंकारामधला एक अलंकार आहे त्याला आम्ही यमक म्हणतो. हा यमक नावाचा जो अलंकार आहे त्या अलंकारानं दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाला जोडण्याचं काम करतो. बघा नरजन्म जळावरील तरंग, सखा उमा रंग, तरंग अरंग जोडलं जातं, त्याला यमक म्हणतात. सामान्य बुद्धिमत्ता नाही, कोणीतरी यावं अभंग लिहावं, मी महाराज मी संत झालो, गप्पा चालत नाही. त्याला म्हणावं लागतं, अभ्यास करावं लागतं. म्हणून माझे लक्ष्मण महाराज म्हणतात, अभ्यास करणे सर्व काही होई, अभ्यासाची सोय धरावी. लक्ष्मण म्हणे अभ्यास सार ब्रह्म साक्षात्कार होय जीवा. ब्रह्माची साक्षात्काराची जाणीव अंतःकरणामध्ये होते. ती जाणीव झाला सखा उमारंग जवळ. देव जवळ येण्यासाठी, देव हृदयात बसण्यासाठी माये निर्मळ असावं लागतं. आणि सखा उमारंग जवळ येण्यासाठी आम्हाला नामस्मरण करावं लागतं. एकाने मला काय होते महाराज नामस्मरण केल्यानं? मी म्हणलो परिणाम होते. परवाला आम्ही ताटे पाटील, आमचे एक टेकाळे पाटील म्हणून कार घेऊन चाललो होतो. कार घेऊन जाताना पाऊस पडू लागलेला होता. पंचाळचा पाऊस पडू लागलेला असताना त्याला गाडी चालवावं लागलं, काचावर पाऊस पडू लागला. तिकट त्याला मधून कपडा घेऊन पुसायला लागले. येणार काय पाणी बाहेरून पडाले, मधून पुसायला. त्याला मला गुरुजी पाणी बाहेरूनच पडते. त्याचा परिणाम अंतःकरणामध्ये होतो आणि ते अंतःकरण पुसलं ती स्वच्छ होईल. आणि ते पुसण्यासाठी खऱ्या अर्थानं मला संताचा विचार आहे की पाण्यावरला असलेला बुडबुडा आज आहे, उद्या नाही, उद्या नाही आज आहे, क्षणभंगुर आहे. नाशिवंत हे शरीर बहुरोगाचे रोगानं ग्रसलेला आहे, नाशिवंत आहे, 84 लक्ष योनी मधला आहे, 4 खाणी मधला आहे, 3 गुणी मधला आहे. हे 3 गुणी असलेले रजतम सत्व गुणी तारतंड स्वदेजू याच्या मधला असलेला 84 लक्ष योनी 4 खाणी 3 गुणी मधला नरजन्म अनमोल देवत्व प्रदान होते. नवे नवे अंतःकरणामध्ये देव येतो. तूच देव हृदय सोनी देवत्व दिसेना, पुसतोस जना देवत्व. तुझ्या अंतःकरणामध्ये देव आहे, देव आहे, तूच देव होतोस. पण तू देव होण्यासाठी तुझ्यामध्ये निर्मळ करावं लागतं. हे गच्च भरले नायगावच्या बाजारात काल एक माय घेऊन गेली. थैली गच्च भरल्यानंतर म्हणाली किलोभर टाक. त्याने म्हणलं खाली सांडते, सांडत टाक. पुन्हा टाकायला सुरू. पुन्हा एक लेकरू पळत गेलं, म्हणाल माय बाजार घ्यायला की बाजार सगळ्या बाजारानं करावी. का बसलं नाही सदानंद महाराज? ते मध्ये भरलेलं होतं तरी ते हृदय षडविकार तिथं बसले. आणि हे षडविकार नाहीस करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला संताला शरण जावं लागतं. शिवहार जिथं निर्मळ होतं. आम्ही कसं अडकत गेलो, त्यानं गेला, यानं गेला, यानं गेला, त्यानं गेला आणि त्यानं गेला म्हणून आम्ही गेलो. 4-5 गाडव चरायला गेले. एक गाडव गाळामध्ये बसलं सुपारी. एक गाढव गाळामध्ये रुतून बसलं. सगळे गाढव म्हणायला लागले यानं रुतला, त्याला करायला जाऊ.
सगळे गाढव तिथे गेले, ते बाहेर गेले नाही, तेही गाळामध्ये रुतत गेले. गर्भद गाळा माझी गुंतला एकला, अवघेची साह्य होती त्याला. मनमत मने तैसे भांबावले जन, आपुले कल्याण न पहाती. आपुले कल्याण व्हावे जाचे चित्ती, तेने शिवा प्रति शरण. देवाला आणि शिवाला शरण तुझा. आम्ही विषयरूपी गाळामध्ये अडकलं. विषयी मन गुंतले बास्कळ, सदा तळमळ करी फसे. प्रयाते युक्तीने वळवावे अंतरी, संरूपा माझारी लीनभावी. संत समागमे सौरूपते कळे, रूप नाही, सौरूपते कळे षडरिपू हे खळ वश्य होय. लक्ष्मण मने राग द्वेष जाती, अंतकरण वृत्ती स्वच्छ होय. अंतकरण धुवून काढण्यासाठी संतरूपी विचाराचं परिमार्जन आमच्यामध्ये घेतलं तर आमच्यामध्ये देवत्व प्रदान होतं. आणि ते देवत्व प्रदान झालं 12व्या शतकामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांना. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या महात्मा बसवांना देवत्व प्रदान व्हावं. साता समुद्राच्या पलीकडे थेंब नदीच्या तीरावरती पुतळा तयार व्हावा. जातीचा, धर्माचा, कुळाचा, गोत्राचा, पंथाचा नाही, विचाराचा, कृतत्वाचा पुतळा येतो, ज्ञानाचा पुतळा येतो, जातीभेद निर्मूलनाचा पुतळा येतो. आणि तो पुतळा आमचाही निर्माण होतो. त्या नरजन्मावरला हा बुडबुडा आहे ना, तो बुडबुडा संपण्याच्या अगोदर सखा उमारंग जवळी कर. कोणाचा सखा? एकजण विचारलं, एकजण म्हणायला लागलं बघा, पार्वतीचा सखा, उमेचा सखा, उमारंग, सखा उमारंग. तिचा उमारंग नाही, शिव हा जीवाचा अंश. जीव हा शिव आहे, म्हणून जीवाचा सखा असणारा शिव तो आपलासा करा. कशाने आपलासा करता येतो? त्याला आपलासा करण्याचा प्रयत्न केला, परंतु जीव आणि शिव दोघे बंधू आहेची संबंधू. मुळीचा जीव आणि शिव सख्खे बंधू आहे. हे वेगळं का झाले? याला मायेमध्ये पडला आणि गुरपटला. वासनाही राग लागलीसे पाठे, तेने गुरुजटी दुराव. कशी माया आली? एक मायेचा वासना आली. वासनेचा फासा घालून जीवासी आम्हा फिरविसी नाना योनी, आम्हा फिरविसी नाना योनी, आम्हा फिरविसी नाना योनी, आम्हा फिरविसी नाना योनी. वासनेचा फासा घालून जीवासी, वासनेचा फासा घालून जीवासी. माय काय खाली असेल तर मला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, शिवनाम चित्त आवडले. धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचे गोत्र, शिवनाम पात्र तोची धन्य. पात्र पात्रतेचं व्हावं लागतं. वाघिणीचे दूध भांड्यात बसत नाही, सोन्याचं पात्र लागतं. दुसऱ्या भांड्यात छिद्र पाडून निघून जातं. ते पात्र पात्रतेचं व्हावं लागतं. आगबीड हे गाव पात्रतेचं आहे. शिवहार वासना. एक
तुला मी एक परिस्मरी देणार. महाराज गंगेवर जाऊन येईपर्यंत त्याने सगळं झोपडी पालती घालून बसली. महाराजाने म्हणले एवढी का गडबड बापू, मी देत होतो की तुला. महाराजाने एक डब्बी काढली आणि डब्बी मधून एक परिस्मरी बाहेर काढला. ते डब्बी लोखंडाची होती. ते बारकाईने बघायला लागले. महाराज तर परिस्मरी होय म्हणाले. परिस्मरी तर लोखंडाच्या डब्बीमध्ये आहे. डब्बी सोन्याची नाही लोखंडाची. परिस्मरी त्याला चिटकला तर त्याचं सोनं होते. डब्बी सोन्याची झाली नाही म्हणजे हा परिस्मरी नाही. त्याला मला महाराज हे परिस्मरी नाही. त्याला मला का परिस्मरी नाही का? त्याला म्हणलं काहीच नाही, इकडे बाळा, हे या डब्यामध्ये ठेवत असताना ह्या परिस्मनीच्या बाजूला मी कपडा वेस्टर्न केलंय आणि ते कपडा मध्ये ठेवल्यामुळे ते डब्बी सोन्याची झाली नाही. ती कपडा याचा अर्थ वासना, असत्य, माया आणि मोह. याच्यामुळे आम्ही जीवाचा शिव होऊ शकलो नाही. जीवा आणि शिवामधला जो फरक आहे, आम्ही त्या वेष्टनामध्ये पडलो. आणि जर संतरूपी विचाराच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामध्ये देवत्व प्रदान व्हावं वाटत असेल तर लोहामादी सोने आहे परिसाविन हाताने, याच्यामध्ये सोनं आहे, नवे नवे देव आहे. देवत्व येण्यासाठी संतरूपी विचार लागतात आणि त्या लोखंडाचं सोनं होण्यासाठी देवी वपुसी गुरुकर स्पर्श होता. महादेव मने साधू संगे लाभे ब्रह्मबोधू. ज्ञान प्राप्ती होते आणि ते ज्ञान प्राप्ती होऊन मी देव आहे आणि देव माझा आपलासा करण्यासाठी अंतकरण धुवून स्वच्छ केलं जातं आणि देवत्वाची प्रतीती येते. देव आपलासा व्हावा, अनेक साधनाच्या माध्यमातून मी देव आपलासा करण्याचा प्रयत्न केलो, झाला नाही. कोणते साधन असं आहे की देव आपला होतो? साधने साधिता शिन हो कुठार. 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 आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. साधने साधिता साधने साधिता शिन हो कुठार. साधने साधिता शिन हो कुठार. आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. साधन साधिता शिन हो कुठार. 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 आयुष्य भास्कर असता जाय. आयुष्य भास्कर असता जाय. रणजित पाटील कीर्तनच थांबा वाटणं बघा 12-1 वाजेपर्यंत असं भेटलं तर लई जागी भेटणं हवे. अरे देवा, लई जागी भेटणं असं भेट सोडा वाटणं. पण 1.5 महिना घरी नाही, बायको म्हणाली एवढं झालं. 50 रुपयाला जोड सोडतो देवा गुरुजी म्हणायचं द्यायचं 10 रुपये शिकवायला थोडं 1.5 महिना रणजित पाटील भेटणं. आता ते तेवढं सोपं नाही ना.
रात्री 12, 1, 2 वाजता येते का घरी परत माहित नाही. तू सांगितलं मी आता तुझा नाही, तुझा राहिलो नाही. ये रे इकडे. साधने साधिका सीन होतो फार. महादेव प्रभूला दोन्ही साधनं व्यक्त करायचे. परमात्मा आणि प्रपंचाची साधनं करता करता मी सीन झाला. सीन कधी होते? फलद्रूप झालं नाही तर सीन येत. अपेक्षा आहे 10,000 खर्च केला शेतामध्ये, किमान तिथं काहीतरी यावं. 2,000चा माल निघाला तर होतो फार सीन येत. जर फलरूप झालं तर आम्हाला सुखाची प्राप्ती होत असते. अनेक साधनानं देव मी आपलासा करण्याचा प्रयत्न केला. साधने साधिका सीन होतो फार. आयुष्य भास्कर असतात. भास्कर म्हणजे सूर्य. सूर्य उगवण्याला अस्ताला जाणार आहे, मावळण्याला जाणार आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव संपणार आहे, जाणार. आम्ही भस्म लावतो बघा, एकत्र काय भस्म याचा अर्थ आहे संपणार आहेस तू, भस्म होणार आहेस, जाणार आहेस तू. पण त्याचंही स्मरण असून दे, त्याचं नाव भस्म. जिथं स्मरण वेळोवेळी येतं, जाणे आहे हो सर्वासी करा विचार. आम्हाला जाणं आहे, मरावे परी कीर्ती रूपे कीर्ती न भरी अंबर. ह्याच्यासाठीच आम्हाला अनेक साधनातून देव आपलासा करण्याचा प्रयत्न. परवाला एक पोरग पळत आला म्हणजे रणजित पडे, तर म्हणाला सर काय आजी म्हणाली गंगाला जायचं, गंगेत बुडावर सगळे जाते. काय चोरी केलेली सगळं, आता ते काय सांगत बसत, सगळं केलेलं जातं. ते गेलं दुसऱ्या दिवशी पळत येऊन मला म्हणायला लागलं गुरुजी विचारू काय? मी म्हणलं विचार. आजी म्हणाली गंगामध्ये बुडालं सगळं जाते पाप. मग चांगली गोष्ट आहे, बुडलाच. हो मला बुडालो, पण एक विचारायचं मला काय 10,000 लोक तिथं आले होते, एवढे जण बुडाले, त्याचं धुतलेलं पाप कुठं जाते? मी म्हणलं नळानं घरला येते. आम्ही योग याग तप प्राणायाम अधिक कली माझी देखणं योग याग ना, योग यागाची तपस्या नाही. खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये विवेक जागी व्हावा आणि तो विवेक जागा होऊन आम्हाला जाणीव जागृती व्हावी. मग कोण्या देही करायला सार्थक पहा विवेक. शिवपाठ देवासाठी होय, शिवपाठ देवासाठी न विवेक करायसाठी होय. विवेक याचा अर्थ सत्य असत्य, शाश्वत अशाश्वत, खरं आणि खोट याची जाणीव जागृती होणं म्हणजे विवेक आहे. आणि ते विवेक आमच्यामध्ये जागृत होण्यासाठी संत रूपी विचाराचा पाहिक व्हावा लागतो. जाणार आहे, सगळेजण गेले, आपणालाही सगळं जायचं आहे, पण तो देव आपला असा करायचा. मला कधी कधी प्रश्न पडतो संताचा, जळावरला तरंगा देवाला जवळ करा. सूर्य जसा उगवला तसा एका दिवसात मावळणार, कधी आम्ही मावळणार, तरी देव आपला असा करा. असं कोणतं साधन आहे की देव आपलाचा होतो? एकच साधन आहे, सर्व साधन नामाचे सार किती वारंवार सांगतो. नाम हे सार आहे. नामच का घ्या, नाम क्या घ्या, नाम गोड आहे. नाम गोड तुटे गोड, विषयाची ओढ तुटते आणि नामामुळे वाचा पावन पवित्र शुद्ध सात्विक अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो. जिथे शुद्ध भाव निर्माण होतो तिथे देव असतो. देवत्वाची प्रसिद्धी तिथे शुद्ध भावनेने येते. पण लोकांची टिंगल टवाळा कुठे कुठे निंदणार ती घरपोड्या बोललेलं कळ. आणखी एक बार म्हणून, टिंगल टवाळी कुचेष्टा कुटाळी निंदा नालस्ती घरपोड्या. किती दिवस? जेवढे दिवस माहित होय ना तेवढे दिवस हिचाच्या तिचाच्या, हिचे पुई हिची कळते पुढे. कळल्यापारी काय होते सांगू? एक राजा होता, राजाने 2 रेडे सोडून दिले. एक रेडा जायचा इकडे चरायला, दुसरा जायचा इकडे बेंद्रीकर. त्या मरुमायच्या पाठी मागे एक पोलं होतं माझ्यासारखं, आमच्याकडे आहेत पोलं होतं पाठीमागे. त्याला त्याच्या अंगावर जसं ते त्याला मला बघून घ्यायचं, लावल्याशिवाय हे खायला मिळणार. पटकुऱ्या इकडे गेला, त्याला जाऊन म्हणाले दादा संध्याकाळी तुझा भाऊ बघतो म्हणा. मध्ये मी काय कमी हा? तिथून पळत गेलं आणि इकडे गेलं. इथं जाऊन याला म्हणा दादा तुझी बघतो म्हणलाय त्याला. मी आले संध्याकाळी 9:30 पाय एक दुसऱ्याला खोरायला सुरुवात. ह्यानं डिरकळ त्याला, अरे बाप्पा बरं झालं म्हणला
कोले दादा मला वाचीला नाही तर हे भाऊ मला मारू टाकत म्हणाले कोले दादा दोघांची चालू झाली दोघांच्या अंगाचे रक्त गळता मास गळायला सुरुवात झाला हे पटकुन्या जायचं चुटकुन्या बसायचं लेकरांना खा भेटते काय पोराला बायकोला खा म्हणजे गटोडं जमा केलं एवढं त्यानं 12 वाजले सगळे जण घायल होऊन पडल्यानंतर एकदा म्हणते दादा मला मारतो म्हणलाच म्हणा मी म्हणलो नाही रे मला ते कोलं म्हणले तूच मारतो म्हणलाच मलाही त्यानंच म्हणलंय रे हा असं होय काय म्हणतो त्यानं आपल्यात लावले त्याची बघून सकाळच्या पारी पुन्हा 9:30 वाजता दोघं जण आणखी पाय खोरून टाकले पटकुन्या गळाल्या बरोबर चटकुन्या आलं कोलं पटकुन्या उचलल्या बरोबर पाय दिला असं बेंदा निघाला मला त्या कोल्यात किती दिवस चालते जेवढे दिवस कळालं नाही तेवढे दिवस नावाचं एक साधन असं आहे अन्य साधनाचं सध्या असे भिन्न तैसे नसे त्याच्यात साध्य आणि साधन ते एक महा हो विवेक करणे एकच साधन असं आहे नाम नावाचं साधन आपलंच करत आणि ते नाम एकच नाही दोघांचं शंकर गंगाधर पाटील भांडागळे पुढे म्हणतील प्रकाश पाटील बरोबर साथ करतील
साधने साधितासिन होतो फार आयुष्य भास्कर असता जन्मलेला जीव शेवटाकडे जाणार आहे. जाण्याच्या अगोदर या देहामध्ये देवत्वाची प्रतीती करण्यासाठी संतरूपी विचार आणि देवाचं नामस्मरण खऱ्या अर्थानं आमचे नावलौकिकत्व प्रदान करते आणि देह चिरंजीव होतो. त्यालाच म्हणतात सखा उमारंग जवळी करा. आणि देव जवळ येण्यासाठी आमचा आचार आणि विचार, आम्ही काय आहोत हे महत्वाचं नाही, कसे आहोत दॅन मोर इम्पॉर्टंट. आचार मार्गाचे ठाई राव रंक सारखाची मार्ग चुकता अग्रेसर ही येईच परा. मार्गे चाले तो पंचानन बोली दे अमार्गे वर्ते तो स्वानवानी दे. मार्ग चुकला आमचा मार्ग चुकला, आम्हाला दुःखाची प्राप्ती आहे. कारण आमचा मार्ग चुकतो याचं कारण आहे आम्ही अनेक रोगांना ग्रस्त झालो आणि त्या रोगावरला काय इलाज आहे. तिसऱ्या चरणात रोग हरणार्थ घ्यावे रसायन. रोग हरणार्थ घ्यावे रसायन. रोग हरणार्थ घ्यावे रसायन. रोग हरणार्थ घ्यावे रसायन.
रत्न आहेत महाराज, आहेत ना गजानन महाराज? सगळे तुम्ही रत्न रत्न सगळे, पण रत्नाची पारख करण्यासाठी रत्नपारखी लागतो. ते ताकबीड सगळं रत्नपारखी आहे महाराज. शिवहार रोगहरणार्थ घ्यावे रसायन, केल्या बरी पण खायला. रोग झाला एक येड, दुसरं बी येड. हे येड ह्या येड्याला येड करू शकत नाही, हे येड ह्या येड्याला येड करू शकत नाही. ओके, हे वेड ह्या वेड्याला शानही करू शकत नाही, हे वेड ह्या वेड्याला शानही करू शकत नाही. सगळी शाळा येडेच. या दोन्हीही वेड्याला जर शान करायचं असेल तर डॉक्टर कडे न्यावं लागतं, दवाखान्यात. कोणत्या? पोटाच्या. नाही, कुठं बिघडले तिथं टाका मारण्यासाठी दवाखान्यात न्यावं लागतं. नेलं दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे न्यावं आणि त्या डॉक्टरनं त्याच्यावरती योग्य इलाज करावा. आणि ते येणं दवाखान्यातून बाहेर निघालं, मला भेटणार. मी म्हणलो शरणात, त्याला मला शरणात गुरुजी काय तर. मी म्हणलो तू येडा होता की? त्याला मला कुठं होतं येड? जेव्हा आम्ही दवाखान्यात जातो आणि डॉक्टर कडून ट्रीटमेंट होते तेव्हा आम्ही वेडाचं वेड पण निघून जात. त्या वेड्याला वेडा हेही कळत नाही. हो, आम्हाला जर रोग झाला तर रोग कमी करण्यासाठी 3 कारण आहेत. एक आहे औषध घ्यावं लागतं, दुसरं आहे पथ्य सांभाळावं लागतं आणि तिसरं कुपथ्य टाळावं लागतं. 3 कुपथ्य टाळावं, पथ्य करावं. आणि काय होते पथ्य केलं की? पथ्य सांभाळिता मोक्ष येतो हातात, मग कैची चिंता कळी काच. पथ्य सांभाळावं आणि कुपथ्य टाळावं आणि घ्यावे रसायन. दोघं तिने भेटले मला म्हणाले गुरुजी कीर्तन करा. ते रसायन एवढंच बोल. नायगावला दोघं तिघं 1990 मध्ये आठवलं ताकबीडा नेऊन सोडायचा. 100 पाहिजे, 100 200 पकडायला. आठवायला बी चालू होतं, मारलं किक, 200 खिच्यामध्ये टाकलं, थोडा वेळ घुर केलं की आटो बंद केलं. त्याला उतरा, आलं ताकबीड. ते उतरलं खाली. खाली उतरल्यानंतर एकदम जवळ गेला, ड्रायव्हरला कानाखाली खाली. त्याला म्हणलं बघ, एवढ्या जोरामध्ये गाडी चालवतच काय? एवढ्या लवकर ताकबीडला आणून सोड नको, पटकन गाडी चालू नको, हळूच. हे रसायन वेगळं आहे. हे खऱ्या अर्थानं आमच्या दुःखाला कारणीभूत असलेलं रसायन आहे. साधू संतांना सांगितलेलं रसायन वेगळं आहे. आम्हाला झालेला रोग आमचा भवरोग आहे. भवरोग दाय जेने ऐसे रसायन घेणे. मुलं झोपी जायच्या वेळेला आहे बघा, तिथे मस्त उड्या मारत. एवढं उड्या मारला कोण शिकलं? मर्म बसले. आता या लेकराला मी 10,000चा मोबाईल घेऊन देणार. इकडे म्हणा 10,000चा मोबाईल पाहिजे की माय पाहिजे? मम्मी होणार की 10,000 का मोबाईल होणार? मम्मी हो ना 10,000चा मोबाईल नव्वा नको, 50,000चा मोबाईल. मम्मी की मोबाईल? मम्मी 1 लाखाचा मोबाईल. मम्मी की मोबाईल? किती द्यावं या लेकराला? त्याला माहित आहे सब कुछ मिलेगा, मम्मी और डॅडी ने मिलेगी यार. ते घरामधलं आमचं सगळ्यात मोठं दैवत आहे रणजित पाटील. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
मध्ये एका दिवशी मी असंच एका लेकराला विचारलं, बाळा इकडे ये. तुला मोबाईल पाहिजे का मम्मी? ते म्हणायला लागलं, महाराज मम्मी पाहिजे पण मम्मी नाही ना, मुझे छोड़ के चली गई मेरी माँ. नाही हो, आई गेल्यापासून पोट उपाशी आहे. आंघोळ घालायला कोणी नाही तो माई. त्याला माई नाही तर त्याला जाऊन विचारा मम्मी क्या होती है. माया आणि बाप शिवशक्ती दोघांची हो करा भक्ती. माया आणि बाप नावाचं दैवत घरामध्ये आम्ही नको त्या पद्धतीने वागायला लागलो. पिंटीला द्यायचं आहे पण तिला सासू सासरे नसावे. सगळ्यात मोठा रोग आमचा तो आहे. पूर्वीच्या काळामध्ये लेकरू जर गप्प बसत असत तर माईने त्या लेकराला जवळ घ्यावा. लेकरू गुटकुण्या बसायचं. त्याला माहित होतं 9 महिने त्या हृदयाच्या ठोक्याजवळ राहिलं तिथं अमृत मिळतं. आता लेकरू रडणं थांबवण्यासाठी माय जवळ घेतलं तर लेकरू थांबणार झालंय. मायचा देवा लागलाय. मी म्हणत तुम्ही म्हणत तंत्रज्ञानाचा विजय आहे, मातृत्वाचा पराजय आहे. आम्ही कोण्या मार्गाने चालू विचार करण्याची गरज आहे. राजबीडच्या माया सगळेजण लेकराला घरी झोपून आले. लेकरू म्हणाला मामी मी बी येतो. तुका बस पड काय पाहिजे मोबाईल. मोबाईल देऊन घरी झोपलं. माय वाटलं चुटकुन्या झोपल. माय तू कीर्तनावर जाशील पण ते चादराच्या मागून कसं बसते. तिथं भेटेलीच मत इंडियन सोसायटी संत म्हणतात आडवाटे खोटे सर्व उपाय. सगळे उपाय खोटे. मनमत मळे सुखी होई मुखी शंकर तू. आम्हाला झालेला रोग हा भवरोग आहे. भवरोग होण्याचं मूळ कारण आहे आमच्या देहामध्ये जर वात पित्त आणि कफ जर परिवर्तित झालं तर देह आजारी पडतो. तुम्हाला एक विनंती करून सांगण्याचा अर्थ आहे मला. मानवी देहाला झाले आधार इंटरनल एक्सटर्नल ऑफ द ह्युमन बॉडी. मानवी देहाच्या अंतरंगामधल्या आणि बाह्यरंगामधल्या कुठल्याही अवयवाला जरी आधार झाला तर कमी करण्यासाठी करोडो दवाखाने आहेत. मानवी मनाला जर आधार झाला तर तो मानवी मनाचा आधार करण्यासाठी एकच असं रसायन आहे. औषध हे जाण शिवनाम. 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 देहाला आधार कमी करता येतो. मनाला झालेला आधार म्हणून संतांचे माझ्या मनाला गोचा पहावया संत डोळा. संतांच्या चरणाची पाय धू खऱ्या अर्थाने मला मिळावी ही अपेक्षा साधू संतांनी केलेल्या आम्हाला मनाला आकळण्यासाठी नामनावाचं रसायन भवरोगियासी ब्रह्मरसायन सद्गुरु सुजान वैद्येक. एकच असा वैद्य आहे. आजार एकच आहे. जेव्हा आम्हाला भगवंताचा विचार पडतो तेव्हा भवरोग येतो. भवरोग येणं ही आमच्या मनाची उद्विग्नता अवस्था आहे. मनाला झालेला रोग आहे. वासना आसक्ती मोह तळमळ ही आम्हाला झालेला भवरोगावरला
शरीरासाठी रसायन आहे. तुम्हाला एक बोलून जातो निकंठराव. पोट घेऊन मी हातामध्ये बघलोय, तुम्ही बघलं का मला माहित नाही. हातात पोट म्हणजे आपण स्वतःच फाडले होते. एक्झिबिशन ऑफ द ह्युमन बॉडी इंटरनल, मानवी अंतरंगातील देहाच्या मधल्या अवयवाचं प्रदर्शन नांदेडला भरलं होतं. मी एकटा बघलो नाही, माझ्यासोबत 150 लेकरं माझ्या शाळेचे घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं, चला जत्रा हे बी मानवाची जत्रा मधली बघायला. गेल्यानंतर मी त्याला विचारलं, तिथं हातामध्ये पोट घेऊन बघलं, पोटाची कल्पना माझी वेगळी होती, बघितल्यानंतर कल्पना माझी वेगळी झाली. सगळे ऑर्गॅन हातामध्ये घेऊन बघितलं आणि तिथं ठेवलेले होते. असं काचच आहे का बरण्या होत्या, बरण्यामध्ये ठेवलं होतं. मग 1 महिन्याचं बाळ, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4, 5, 7, 8, 9 महिन्याचं बाळ. ते मॅडम होते, मॅडमला विचारलं, मॅडम त्या लेकराचं भरण पोषण कसं होते? ते मॅडम म्हणाले, काय नाही गुरुजी, नाळीद्वारे होते. नाळ माय जे जे खाते ते लेकरू खाते. माय जे जे बघते ते झिंग 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 ते बी खात जाते, ते बी जाते, ते बी जाते. आम्ही युगपुरुष जन्माला आले, महाभूतात्म्य जन्माला आले, हे विचार करत असताना त्यांच्या आई आणि वडिलांचा विचार आम्ही करावा. त्यांच्या जीवनाचं परिमार्जन लेकरू लहानाचं मोठं होत असताना एकदा मला जवळ येऊन म्हणाले, गुरुजी तुमच्यासारखे शिकलेले माणसं मी येडे आणि देव आहे म्हणून सांगा. बस दोघं जण बसला, हात धरून चहा पाहिजे. त्याला म्हणलो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॉटर? सांगितलं H2O मीन्स वॉटर. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. म्हणून गिलास करून दे, तेवढे येणार. हे तुला येणार ज्यानं करते त्याला, त्या शक्तीला आम्ही देव म्हणतो. तू काही म्हण, इकडे म्हणतो. माय लेकरू तयार होतं, 1 महिना बाळाला नाळ नसते तरी लेकरू जगते. ते कोण जगवते? जेव्हा लेकरू लहानाचं मोठं होते तेव्हा त्या माईच्या हृदयाला त्याचं रक्तची नाळ नेऊन जोडलेली असते. चित्र काढून बघा तुम्ही, विज्ञानाचे माणसं सगळे. माईच्या हृदयाला जोडलेलं असते, माईचं रक्त लेकराला प्रवाहित होते. मी विचारलं, माईचं रक्ताचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे, पोराचं ओ काय झालं? तुझ्या पाया पडतो बापू, कळलं मला. विज्ञान तंत्रज्ञान आम्ही गप्पा मारतो महाराज, जे आमच्या पर आहे, आम्हाला ते अगोचर आहे, दृष्टीने दिसत नाही, ज्ञानाच्याही पलीकडचं आहे, त्याला आम्ही देवत्व समजतो. गप्पा नसतात इथं, संतांचे विचार असतात. आणि जेव्हा त्याला जाणीव झाली, गुरुजी खरंच कुठेतरी अशी शक्ती आहे, ती शक्ती पराय. आम्ही जे दिसतो ना ती क्षणभंगूर आहे. मला ह्याच्यातलं जाते म्हणजे काय जाते डॉक्टर साहेब? म्हणलं गुरुजी हवा येते, हवा जाते. म्हणलं ते दररोजच येते, क्षणाक्षणाला येतेच जाते. म्हणजे क्षणाक्षणाला आम्ही मरलेला असतो, क्षणाक्षणाला आम्ही जिवंत असतो. श्वास येते जिवंत, श्वास जाते मृत्यू. आला गेला, आला गेला, आलाच नाही. आता तू गेला मजर कस, तू गेला मजर कस, बिनभाड्याचा हमार गेला आता कस. जग हे आहे दिल्या घेतल्याचे, आमची अवस्था कुणी नाही रे कुणाचे, अंती एकरे जायाचे. म्हणून आमचा झालेला रोग भवरोग जाय देवी, भवरोगी आसी ब्रह्मरसायन. खऱ्या अर्थानं हा भवरोग आमचा विचाराचं परिमार्जन आहे. पण आम्ही जे अखंड शिवनाम दत्तनाम हरिनाम सत्य करताना याचं कारणच आहे, मानवी मनाचं होत असताना अधपतन खऱ्या अर्थानं ते प्रज्वलित व्हावं. आम्ही व्यसनाधीनता, आसनाधीनता, पराधीनता, स्वैराचार, अनाचार, दुष्टाचार, भ्रष्टाचार रूपी वेधुंद अवस्थेमध्ये चालू नाही, बर्बाद होते. पाय मारलं तिथं पाणी काढण्याची धपक आणि ताकद. माईच्या आणि बापाच्या डोक्यामध्ये जे विचार होते ते लेकराच्या डोक्यामध्ये विचार येतात. आमचं लेकरू बिघडलंय, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, लेकरू बिघडत नाही. बिघडण्यासाठीच वातावरण प्रोव्हाइड केलं जातं. तिथे व्हेंडेलिझम ऑफ द इंडियन सोसायटी, त्याला विध्वंसक वृत्ती निर्माण करण्यासाठी जे वातावरण प्रोव्हाइड केलं जातं त्याचं नाव आहे व्हेंडेलिझम. ते आजही होतं, पूर्वी होतं, इथून पुढे राहणार आहे. पण तुम्हाला आम्हाला त्याच्यासाठी जागा होणार आहे. पण अखंडपणे केलेलं परिमार्जन हे आमच्या विचाराचं अधपतन होत असताना आम्हाला तरुणाईला नाश होताना वाईट वाटतं बघा. निकंठराव, जेव्हा आम्ही लेकरं शिकावं, मोठं व्हावं म्हणून नांदेड, मुंबई, हैदराबादला ठेवतो ना, तुमच्यासारखे कमी लेकरं नसतील.
शिकून बापाचं नाव मोठं करणारे कमी लेकर आहेत सदानंद महाराज. आईला गर्व वाटतो लेकर मोठे झाल्यानंतर, नवे नवे त्या समाजाला गर्व वाटतो, ज्या गावात आहे त्या गावाला गर्व वाटतो, त्या तालुक्यात जिल्ह्यात आहे ते गर्व वाटतो. महाराज आजही आमचे महाराज नाहीत. परवाला मी मणगीला कीर्तनाला गेलो होतो, तिथे सांगितले आम्हाला ताकबीडकर महाराजांना हा अखंड शिवराम सत्ता वसवला. काल मी गेलो होतो घोडेगावला, त्याने म्हणायला लागले ताकबीडकर महाराजांनी इथं वसवला. अशा किती गावामध्ये गेलो, त्या गावामध्ये सांगायला लागली ताकबीडकर महाराज आणि सिद्धेश्वर शिवाजी महाराज गडगेकर आप्पांनी अखंडपणे शिवनामाचं रोपटं लावण्याचं काम केलेलं आहे. आम्ही सेवक आहोत, आम्ही दास आहोत. मानवी अंतकरणामध्ये आम्ही विचार करत असताना लेकराला 10-20 एकर कमवून द्या या मताचा मी नाही, पण कमवणारे जेव्हा लेकर निर्माण होतात तेव्हा आम्हाला कमवण्याची गरज नाही. लेकरासाठी कमवून ठेवू नका. बच्चों को कमा के मत रखो, कमाने वाला बच्चा बना दो. आणि त्या लेकरासाठी कमवणारा बच्चा आचार आणि विचार संपन्न व्हावा ही अपेक्षा आहे. शिवहार आम्ही त्याचं काम करावं, त्यानं आमचं काम प्रतिनिधिकडे केले काम. मी तुम्हाला सांगितलं, मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती विनंती करतो, लेकराला शिकवा. पंचाळ आम्ही काहीतरी तयार करून ठेवलं आणि ते जर बिघडलं तर राहतं तर सगळं बर्बाद करून टाकतो. मी माझा मोठेपणा म्हणून आपल्या समोर मी तो व्यक्त करत नाही. माझी मुलगी डॉक्टर आहे, माझा मुलगा काल MPSC मध्ये महाराष्ट्र राज्यामधून 4थ्या क्रमांकावरती तो उत्तीर्ण आहे. माझ्या भावाची मुलगी डॉक्टर आहे, भावाचा मुलगा मेट्रो मध्ये स्टेशन कंट्रोल आहे, एक तिसरा मुलगा गुजरातला इंजिनियर आहे, 5 लेकर आहेत. मी मास्तर आहे, माझा भाऊ मास्तर आहे, माझी मा आणखी भादर आहे. लाकडं घालायची चुलीमधील म्हणायची वाचून दाखव. मला वाटायचं माझी माय लई शिकलेली आहे, अडाणी मायनं 10 जणांना घडवलं. आता करणारी सून दिगावर पाटील मी काय साधी करणार नाही. 3 सुना, 2 जावाई, 5 आम्ही 2, 10, 2 12 लोक म्हणतात हिला गड्डा बसला. गड्डा विचाराचा आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणामधून माणसाच्या विचाराचं परिवर्तन होतं. म्हणून ताकबीड नगरीतील सर्व तरुणांना विनंती करतो, व्यसनापासून दूर राहा, कर्मनिष्ठ बना, खुद को कर बुलंद इतना कि किस्मत लिखने से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजामंदी क्या है. एवढं बुलंद तरुणांना झालं पाहिजे. रडणं तरुणांना शोभत नाही. लढा परिस्थितीशी, झुंज परिस्थितीशी, हो क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवण्णा. अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये युग पुरुषांनी जो त्यांची भगव पताका कायम ठेवला, विचाराची तोफ कायम ठेवली, ते तोफ तुम्हाला आम्हाला जागी ठेवायची. आल्यानंतर गादीवरती नतमस्तक होतो, साष्टांग प्रणिपात करतो. याचं कारण आहे अखंडपणे 47 वर्ष या गादीवरती अनेक विचारवंतांनी आपल्या विचाराचं परिमार्जन केलेलं आहे. सर्वप्रथम त्याला वंदन करून नंतर गादीवरती आपण येतो. आम्ही म्हणतो मी आज मोठा झालो, मोठा नाही, तुला मोठा करण्यासाठी अनेकांनी चंदनासारखं झिजण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांची स्मरण, त्यांची आठवण ठेवणार आहे. ते गेले, आम्हाला जायचं आहे. आमची कल्पनाताई सरपंच आहेत गावची, रणजित पाटलांची अखंडपणे साथ आहे. ताई आमची काय करू शकते आम्हाला माहित आहे. रणजित पाटला आम्ही जादू केला होता. सप्त्याला गेले की आम्ही आता ते पाटलाला बोलत नाही, घरला चले तिला म्हणाले भाई तुझ्यामुळे तर लागले की भाऊजी कामाला. बहीण म्हणण्याबरोबर तिला लाडकी बहीण आठवू लागली. आणि लाडकी बहीण काय करते तुम्हाला माहिती, सगळा महाराष्ट्र हँग झालाय बहीण. ठीक आहे ना, एवढी जादू आहे बहिणीच्या हातात. आम्ही म्हणाले बहीण तुमच्यामुळे जर भाऊजी इकडे लागत असेल तर मी कार घेऊन आला, भाऊजीला सांग की माझं पॉकेट जड कर. एवढी मोठी सत्ता पलटण्याची ताकद तुझ्यात आहे, माझं पॉकेट भरण्याचं ताकद नाही का शिवा. म्हणून या पावन पवित्र पदभूमीमध्ये आल्यानंतर दोन्हीही रत्नाची मला आठवण येते. आमचे किशन महाराज असतील, आमचे देवदास महाराज असतील, ते तुम्हाला तुमच्यासाठी काका असतील, पुतणे असतील, तुम्ही त्यांचं नातं असेल. पण किशोरीताई ताकबीडकर जेव्हा बालवयामध्ये विना घेऊन उभा टाकली तेव्हा वाटलं की देवदास पाटला आणि किशन महाराजांनी एका केलेल्या कष्टाला फळ लागलं. ते फळ आपण काल बघितलेलं. बायलिकीने यावं आणि गावामध्ये कीर्तन करून जावं. किती पुण्यवान आहात तुम्ही. तुमची दुसरी बायलेक आमची संगीताताई आलेली होती. आज संप्रदायामध्ये एकही दिवस रिकामा नाही. अखंडपणे संप्रदायाची सेवा करण्यासाठी ती ताई समर्पित आहे. त्या ताईला ज्यांनी ज्ञान देऊन मोठं केलं ते ताकबीड नगरी आहे महाराज. ते तुम्हाला तुमचे वाटतात पण ते तुमचे नाहीत. अखंडपणे समाजाचं कार्य करायला सोडून दिलं.
आज इथे एक हिरा उभा टाकून आहे सदैव पाहत होते म्हणायला लागले म्हणजे आमचा कुठला उल्लेख नको आमचं काय नावाचं काय तुम्ही काय दिला काय करावं याच्यासाठी नाही रणजित पाटील तुम्ही ते अखंडपणे कार्याची धुरा सांभाळलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्य उल्लेखनीय असतं तुम्हाला आम्हाला जायचं आहे पण ते कार्याचा ठसा तेवढ्या काळापुरता मर्यादित राहतो आणि तो ठसा आम्हाला कायम ठेवायचा आहे आणि ते करण्यासाठी तर आम्हाला मिळालेला हा पावन पवित्र नरदेह आहे आणि जाणारा जेवढे दिवस याच्यामध्ये शिवतत्व आहे ब्रह्मतत्व आहे तोपर्यंत आम्हाला हा देह जिवंत आहे असं वाटतो खरा वाटतो शाश्वत वाटतो परंतु हा अशाश्वत आहे नाशिवंत आहे संपून जाणार आहे पण एकच असं शाश्वत आहे तो शिव शेवटच्या चरणात महादेव माने जीव येता महादेव माने जीव येता महादेव माने जीव शाश्वत महादेव महादेव माने जीव
शिव तो शाश्वत ओळखावा, शिव तो शाश्वत ओळखावा. आधी अनादि परशिव परब्रह्म, जन्मा आधी लिंग आणि शेवट झाल्यानंतरही महादेव म्हणे करतळे शंकर ठेवीरा. म्हणजे आधी अनादि पर तो शाश्वत, जीव हा अशाश्वत आहे. अशाश्वत असलेला जीवाच्या माध्यमातून जीवाचा सखा असणारा शिव आपला सकरा. कामक्रोध माया मत्सर दंभ अहंकार षडविकारादी दूर करा, देवत्व अंतकरणामध्ये प्रदान होते. धर्म रक्षित ही रक्षता, धर्माचं रक्षण करण्यासाठी सदैव तरुणांनी पुढाकार घ्यावा. कारण तरुणांनी घेतलेला पुढाकार, सदानंद महाराजांनी केलेली संप्रदायाची सेवा, आता वय 25 वर्ष, इथून पुन्हा 25 ते 30 वर्ष सेवा करू शकतात. मी 50 संपून गेली, इथून 4-5 वर्ष झाले की बस बस माफी. कालमर्यादा येते म्हणून तरुणांनी समोर आले पाहिजे. नायगावला अखंड शिवनाम सप्ताह झाला, आपण बघितलं सगळे हे तरुणाई तिथं पुढाकार घेतलेले होते. माझे विश्वनाथ पाटील होते, आले तिथं. आता आमचे तिथे येऊन हार गुरुजी, मला वाटलं काय देऊ लागले, एवढा पात्रतेचा त्याने हार आणा म्हणजे गळ्यामध्ये घाला. आमचे निखंड पाटील, आमचे सावकार आले, आमचे सन्माननीय पांडागळे पाटील आले. हे सगळे तरुणांनी 5-25 तरुणांनी पुढाकार घेतला आणि सुंदर असा शिवनाम सप्ताह त्यांनी अखंडपणे केला. सांगू मा 400 बाया एका साडीमध्ये अखंडपणे शिवपात करत होत्या. काय रंग दिसत असले, ही रंगारंगता गेले 40 वर्षापासून अखंडपणे ताकदीर चालवते. सार्थ अभिमान आहे नांदेड नायगाव तालुक्यामधला, नांदेड जिल्ह्यामधला. महाकाय शिवालय निर्माण झालं या कैलास टेकडीवरती, सामान्य नाही पडेल. गप्पा मारून निर्माण होत नाही, त्याच्यासाठी कष्टावं लागतं, झिजावं लागतं. ज्यांनी त्यांनी हे धर्म कार्य करण्यासाठी यथाशक्ती, यथा दान, यथा धर्म आणि सेवा दिलेली आहे, त्यांच्या चरणावरती ही माझी आजची कीर्तनाची सेवा समर्पित करतो. कीर्तन संपलं, खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. मी तुमचा आणि जेव्हा आपला माणसानं आपल्याला जवळ घेऊन बोबड्या मुलाला आकार देत 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 आज इथपर्यंत घेऊन आलाय. मला आठवतं माझ्या जीवनाची पहिली का दुसरी सेवा होती दिगावर पाटील मारुती मंदिराच्या समोर. सगळेजण होते, त्याला गुरुजी या टाळा आरतीला, गुरुजी टाळा आरतीला आले. गुरुजीला काय, गुरुजीलाच कळलं. तरी म्हणले वा, नंबर 1 कीर्तन केलं. वा म्हणून जेव्हा पाठीवरती हात ठेवले तेव्हा ही पळा. आता कंटाळा येत नाही. पळायला लावण्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्ही प्रोव्हाइड केली. म्हणून ताकबडी सगळं ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळ, सर्व गावातील गणमान्य मान्यवर मंडळी, आपण केलेले हे अत्यंत धर्माचं कार्य, पवित्र कार्य म्हणून केलेल्या कार्याबद्दल आपल्या सर्वांच्या मंगल चरणावरती ही सेवा समर्पित करत माझे मावली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मंगल चरणावरती, सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर आपणच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत ही माझी पुष्प पूजा समर्पण हो. श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी मोजा. श्री गुरु नागेश, श्री गुरु नागेश, श्री गुरु राजा मावली.